राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंसी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. एथ कळाविद पण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणवणी जन्मे जयाचे अवलीळा, दोष हरले. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. एथ कळाविद पण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणवणी जन्मे जयाचे अवलिळा, दोष हरले. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 37व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ज्ञानोबाराय महाभारताचं वर्णन विस्तारानं करत आहेत. एकंदर 22 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी महाभारताचं वेगवेगळ्या अंगानं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनातीलच ही एक ओवी आहे. एथ कळा कळाविदपण, पुण्यासी आगळा प्रतापू, म्हणवणी जन्मे जयाचे दोष अवलिळा हरले, असा या ओवीचा अन्वय आहे. त्याचा अर्थ होतो एथ म्हणजे या ठिकाणावरूनच, इथूनच म्हणजे या महाभारतातूनच. कळा कळाविदपण म्हणजे ज्या कला आहेत त्या कलांना कुशलता प्राप्त झाली. ज्या काही कला आहेत त्या कलांना कुशलता जी प्राप्त झाली ती येथूनच झाली. एथ कळा कळाविदपण, पुण्यासी आगळा प्रतापू, पुण्याला अधिक तेज प्राप्त झालं, पुण्याला अधिक सामर्थ्य बळ प्राप्त झालं येथूनच. म्हणजे पुण्य अगोदरच प्रतापी, पुण्य अगोदरच तेजस्वी बलवान, पण त्या पुण्याला अधिक बळ या महाभारतामुळेच काय झालं, प्राप्त झालं. म्हणवणी जन्मे जयाचे दोष अवलिळा हरले, म्हणूनच त्या जन्मे जयाचे दोष, ब्रह्महत्या, पूर्वजांची निंदा, कुष्ठरोग इत्यादी जे दोष आहेत ते दोष महाभारताच्या या श्रवणानं अवलिळा हरले, अनायासे गेले, सहजच काय झाले, नष्ट झाले. या ओवीमध्ये देखील 3 रीतीनं वर्णन महाभारताचं ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. एथ कळा कळाविदपण, कळा या कलांना कुशलता जी प्राप्त झाली ती या महाभारतातूनच प्राप्त झाली. महाभारताचा आश्रय केल्यामुळंच त्या कला कौशल्यांना अभिज्ञता काय झाली, प्राप्त झाली. आता अनेक प्रकारच्या कलांचं काय आहे वर्णन आहे. 64 कला, 14 विद्या 64 कला असं आपण म्हणतो. त्या सर्व कलांनी महाभारताचा आश्रय केला
आणि महाभारताचा आश्रय केल्यामुळे त्या कलांना कुशलता काय झाली, प्राप्त झाली. त्या कला कुशल झाल्या. आता खरं तर आपल्याला जी कुशलता प्राप्त होते ती कलेमुळं होते. आपल्यात काही कला आपण म्हणतो कला कौशल्य म्हणतो की नाही, काहीतरी कला आपल्यामध्ये असेल तर त्या कलेच्या अनुषंगानं आपल्याला कौशल्य कुशलता काय होत असते, प्राप्त होत असते. इथे ज्ञानोबा म्हणतात त्या कलांनाच, की ज्या कलांचा आश्रय अन्यांनी केल्यानंतर त्यांना कुशलता प्राप्त होते, त्या कलाच कुशल झाल्या त्यांनी महाभारताचा आश्रय केल्यामुळे. आता शिल्पकला, पाककला, नाना प्रकारच्या कलांचं काय आहे, वर्णन आहे. आणि त्या कला पारंगत झाल्या. कोण पारंगत झालं, कला स्वतः. का, त्यांनी महाभारताचा काय केला, आश्रय केला म्हणून. एथ कळा कळाविदपण पुण्यासी आगळा प्रतापू. आगळा शब्दाचा अर्थ आहे विशेष. त्या पुण्याला विशेष प्रताप म्हणजे सामर्थ्य, बळ, तेज काय झालं, प्राप्त झालं. आपल्या बाबतीत विचार केला तर आपल्याला जे बळ, तेज, सामर्थ्य, अभय हे प्राप्त होतं कशामुळं, पुण्यामुळं. पुण्यवान माणसं ही सहजच कशी असतात, तेजस्वी असतात, प्रतापी असतात, त्यांच्यात आत्मबळ असतं, कशाचंही भय त्यांना वाटत नाही. कारण ते कोण असतात, पुण्यशील असतात, पुण्यवान असतात. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष असं म्हटलंय की नाही. ज्याच्या दर्शन मात्रानंच आल्हाद होतो, आनंद होतो, त्याला पाहिल्यानंतर तो कोण असतो, पुण्यपुरुष. म्हणजे त्या पुण्यामुळं त्या पुरुषाला असं सामर्थ्य, बळ, तेज प्राप्त झालेलं असतं की त्याच्या दर्शन मात्राने दुसऱ्याच्या मनाला काय होतो, आल्हाद मिळत असतो. म्हणजे आपल्याला बळ जे मिळतं ते पुण्याने मिळतं. इथे ज्ञानोबा म्हणतात त्या पुण्याला बळ प्राप्त झालं. म्हणजे पुण्य हे तितकं बलवान न होतं. पुण्य स्वतः तेवढं तेजस्वी, तेवढं प्रतापी, तेवढं सामर्थ्यवान न होतं, पण ते पुण्य सामर्थ्यवान झालं कशामुळं, त्यानं महाभारताचा आश्रय केला म्हणून. पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मेजयाचे दोष अवलिळा हरले. म्हणूनच त्या जन्मेजयाचे दोष, त्याची पातक त्या महाभारताच्या श्रवणानं काय झाली, सहजच नष्ट झाली. महाभारताच्या श्रवणानं अनायासे त्याचे दोष गेले. कोणाचे, जन्मेजयाचे. आता इथं एक कथा आपल्याला पाहावी लागते. कोण तो जन्मेजय, त्याच्याकडून असे कोणते दोष घडले होते की जे अन्य साधनांनी जाणं शक्य नव्हतं, पण महाभारताच्या केवळ श्रवण मात्रानं सहजच ते दोष दूर झाले. तर जन्मेजय हा अर्जुनाचा पणतू. लक्षात आलं का, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित आणि त्या परीक्षितीचा मुलगा जन्मेजय. पण जन्मेजयाचे वडील कोण, परीक्षित. परीक्षिताचे वडील अभिमन्यू, अभिमन्यूचे वडील अर्जुन महाराज. अर्जुनाच्या नातू असलेल्या परीक्षिताचा मुलगा हा जन्मेजय राजा. आणि त्या जन्मेजय राजानं काय केलं, आपला पिता, आपले वडील असलेले जे परीक्षित, त्यांचा सर्पदंशानं मृत्यू झाला म्हणून सुडोगवण्याकरिता काय केलं होतं, सर्पसत्र केलं होतं. सर्पसत्र आरंभलं होतं आणि त्या यज्ञामध्ये सर्पांच्या आहुत्या पडू लागल्या होत्या. परंतु मुख्य सर्प, ज्याच्या दंशाने त्याचे वडील परीक्षिती मृत्युमुखी पडले होते, त्याची काही आहुती पडेना, त्या तक्षकाची. म्हणून का पडेना, कारण त्याने इंद्राचा काय केला होता, आश्रय केला होता म्हणून.
अन्य सर्पांच्या आहुत्या पडू लागल्या, पण मुख्य ज्याच्यासाठी तो सर्पसत्र सर्पयज्ञ आरंभला आहे त्याची काय आहुती पडेना. म्हणून मग त्यानं काय केलं, त्या लक्षात आल्यानंतर इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा अशी आहुती ज्यावेळेस टाकली, त्यावेळेस इंद्रसुद्धा आपल्या आसनावरून उडून काय झाला, बाजूला पडला. त्याला देखील काय झाली, भीती निर्माण झाली. त्या तक्षकाला त्या इंद्रानं अभय दिलेलं होतं, पण आता त्याला स्वतःलाच भय वाटू लागलं. बृहस्पतीनं त्या इंद्राला सांगितलं की याला एक उपाय आहे, तू ब्राह्मण वेश घेऊन त्या यज्ञमंडपामध्ये जा आणि नंतर त्या जन्मेजयापासून काय कर, वचन प्राप्त करून घे आणि मग तू तक्षकाचं काय करू शकशील, रक्षण करू शकशील. बृहस्पतींचा सल्ला मानून त्या इंद्रानं ब्राह्मणाचा काय केला, वेश धारण केला आणि ब्राह्मण वेशधारी तो इंद्र जेथे ते सर्पसत्र आरंभलं होतं तिथं येऊन तो पोहोचला. जन्मेजयानं ब्राह्मण देवता आलेले आहेत म्हणून त्यांची काय केली, पूजा केली, आदर सत्कार केला आणि आपली इच्छा काय आहे अशी विचारणा केली. जन्मेजयाकडे आलेला तो ब्राह्मण वेशधारी इंद्र त्यानं सांगितलं की तुम्ही मला दिलेलं वचन पूर्ण कराल असं वचन मला अगोदर द्या, तरच मी काय करतो, माझ्या मनातील इच्छा व्यक्त करतो, काही मागणी आपल्याला मागतो. त्या परीक्षितीनं काय केलं, त्या जन्मेजयानं काय केलं, वचन दिलं की तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईल असं मी वचन देतो. आणि मग त्यांनी काय केली, त्या ब्राह्मण वेशधारी इंद्रानं काय केली, मागणी केली. काय मागणी केली की तक्षकाला अभयदानाविषयी काय केली, मागणी केली. आता नंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे आलेला हा ब्राह्मण नव्हता तर कोण होता, हा इंद्र होता. त्याने ब्राह्मण वेश धारण करून आपल्यापासून वचन घेतलं आणि त्या आपल्या वडिलाच्या मृत्यूला कारण ठरलेल्या तक्षकाचं काय केलं, रक्षण केलं. आता त्याला राग यायला पाहिजे होता इंद्राचा, कोणाचा आला, त्याला आला ब्राह्मणांचा राग. अहो, एखाद्या समाजातील काही लोकांकडून व्यक्तिगत काही दोष घडलेले असतील तर त्या संपूर्ण समाजाला तुम्ही दोषी कसं काय धरता. वेद धर्माचं रक्षण करण्यामध्ये ब्राह्मणांचीच भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. आता इथं आपण जातीपातीचा विचार करायला बसलेलो नसलो तरी देखील विचार करणं कर्मप्राप्त यासाठी आहे की परिस्थिती तशी आलेली आहे. तसंच जर असतं तर आता खरंच वैष्णवांची याती वाणी जो आपण या वैष्णवांच्या यातीचा विचार करायचा नाही, पण आपण ज्ञानाचे हे दरवाजे सर्वसामान्यांना ज्यांनी उघडले ते अनेक थोर महात्मे ब्राह्मण कुलोत्पन्नच होते. लक्षात आलं का. आता वारकरी संप्रदाय त्याचा विचार नसतो. आता ह्या यूट्यूबमुळे अडचणी निर्माण होतात, पण गुरुनाम गुरु जोग महाराज ब्राह्मण कुलोत्पन्न होते. गुरुनाम गुरु मामासाहेब ब्राह्मण कुलोत्पन्न होते. गुरुनाम गुरु धोंडा महाराज ब्राह्मण कुलोत्पन्न होते. म्हणून काय त्यांनी केवळ ब्राह्मणांचाच विचार केला का. आज जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जाती उपजातीतील विद्यार्थी शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार सर्व दूरपर्यंत करत आहेत. हा जोग महाराजांचा उपकार नाही का. पण हे तेव्हापासूनच आरंभलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात आलं का. चूक त्या इंद्राची असताना त्याने ब्राह्मण वेश धारण केला आणि याला फसवून वचन घेतलं, म्हणून त्या याला जन्मेजयाला रागच आला. कोणाचा, सगळ्या ब्राह्मणांचा. आणि मग त्यानं ब्राह्मण वर्गाविषयी तो रुष्ट झाला. त्याने आपल्या राज्यातून सर्व ब्राह्मण मंडळींना काय केलं, हाकलून दिलं. ही गोष्ट कळाल्यानंतर व्यास महर्षी जन्मेजयाकडे आले आणि त्याला सांगितलं की तुझा विनाशकाळ जवळ येत चाललेला आहे, त्यामुळं मी ज्या काही गोष्टी सांगतो त्या तरी पालन करण्याचा काय कर, प्रयत्न कर. विशिष्ट दिशेला तू जाऊ नकोस.
गेलास तर तिथं शिकार करू नकोस, शिकार केलीस तरी हरिणाची करू नकोस, केलीस हरणाची तरी त्याचं पोट चिरू नकोस, चिरलंस पोट तर त्याच्यामध्ये असलेली जी पेटी ती उघडू नकोस, उघडलीस तर त्यामध्ये असलेली स्त्री तिच्याशी निदान विवाह तरी करू नकोस. महापुरुष लोक, संत सज्जन लोक हे नेहमी आपल्याला काय करत असतात, सावध करत असतात. आपला विनाश होऊ नये हे त्यांना वाटत असतं. आपल्या हिताचीच कळकळ ते सदैव करत, आपल्या हिताचाच कळवळा त्यांना सदैव असतो. त्या जन्मेजयाला व्यासांनी असा धोक्याचा इशारा दिलेला असूनही त्याचं दुर्दैव असल्यामुळं, बुद्धी ही होणारासारखी ठाके म्हणतात, जसं व्हायचं असतं तशी बुद्धी काय होते, प्राप्त होते. त्या राजाच्या जन्मेजयाच्या दुर्दैवानं त्याच्याकडून या गोष्टी सर्व घडल्या. कोणत्या? नको जाऊस म्हटलं त्या दिशेला तो गेला, शिकारीच्या निमित्तानं गेला, हरिणाची शिकार केली, त्याचं पोट चिरलं, पेटी काढली, उघडली, त्यामध्ये असलेल्या स्त्रीशी काय केला, विवाह देखील केला. बरं, आता करे ना का विवाह, पुढे तिचा सल्ला तरी मानला नव्हता पाहिजे, लक्षात आलं का? याचाही आरंभ तिथूनच झालेला असला पाहिजे, लक्षात आलं का? आणि त्या स्त्रीच्या सल्ल्यानं त्यानं काय केलं, काही विशिष्ट ब्राह्मणांना बोलवून नरयाग आरंभला. नरयाग म्हणजे पूर्वी यानं मनानं सर्पसत्र आरंभलं होतं, आता तिच्या सल्ल्यानं नरयागच आरंभला. आणि त्या यागामध्ये खुद्द इंद्राचीही आहुती पडण्याची काय आली, वेळ आली. तेव्हा इंद्र भगवान महादेवाला शरण गेला. महादेवांनी काय केलं, यज्ञमंडपामध्ये यज्ञ करत असलेल्या ब्राह्मणांना मोहिनी अस्त्रानं काय केलं, निद्रिस्त केलं. आता ते निद्रिस्त झाल्यामुळं त्या ज्या आहुत्या पडायच्या होत्या किंवा विशिष्ट विधी व्हायचा होता तो बंद पडला, यज्ञ कार्य बंद पडलं, यज्ञकुंड विझून गेले. हा सर्व प्रकार त्या जन्मेजय राजाला कळाला आणि तो राणीसह यज्ञमंडपात आला. आणि त्यानं तिच्या सांगण्यावरून, पुन्हा बरं का, त्या निद्रिस्त झालेल्या ब्राह्मणांच्या अंगावर काय केलं, थंड पाणी शिंपडलं. आता त्याबरोबरच त्याने शिंपडलेले ते जे पाणी होतं ते जलकण होते, त्याची भयंकर अस्त्र झाली आणि ते सर्व ब्राह्मण शतखंड झाले. आणि त्या पापानं राजाचं सर्व शरीर कुष्ठरोगानं काय झालं, व्यापल्या गेलं. आता हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तो जन्मेजय राजा भयभीत झाला. त्याने व्यासांचा धावा केला. व्यास महर्षी प्रकट झाले आणि त्या जन्मेजयाला त्यांनी उपाय सांगितला की तू महाभारताचं श्रद्धेनं श्रवण कर, तरच या पापातून तुझी मुक्तता होईल. मग त्यानं महाभारताचं श्रद्धेनं श्रवण करण्यास आरंभ केला. एका पर्वाचं श्रवण पूर्ण होत असताना तो मृत्युमुखी पडलेला एक एक ब्राह्मण काय झाला, जिवंत झाला. 18 पर्वांचं श्रवण झालं, 18ही ब्राह्मण जिवंत झाले आणि त्याला जो कुष्ठरोग झाला होता तो देखील काय झाला, नाहीसा झाला. त्या श्रवणानं त्याचं पातक काय झालं, नष्ट झालं. बरं, श्रवण करत असताना काही कष्ट पडले का? श्रवणाला काही कष्ट आहेत का? आता ज्ञानेश्वरी आपण ऐकतो, आम्ही ऐकली, तुम्ही सांगाल त्यावेळेस कोणीतरी आणखी ऐकेल, काही कष्ट आहेत का त्याच्यामध्ये? श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरीचं श्रवण करण्याच्या निमित्तानं फक्त काय करायचं, येऊन बसायचंय आणि तेवढ्यानेच काय होणार आहे, तेवढ्यानेच मोक्षु एथ मोक्षु असे आयता श्रवणाची माझी. श्रवणामध्येच काय मिळून जाईल म्हटले, सहजच मोक्ष मिळून जाईल. ह्या जन्मेजय राजाचे जे दोष आहेत, त्याच्याकडून पूर्वजांची घडलेली निंदा असेल, त्याला तो झालेला कुष्ठरोग असेल, ब्रह्महत्या असेल, हे सर्व दोष त्या महाभारताच्या श्रवणानं अनायासे गेले. एवढं या महाभारताचं काय आहे, महत्त्व आहे. म्हणून जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. म्हणून शब्द घातलाय, म्हणून त्याचा मागच्याशी संबंध जोडावा लागेल. पुण्याशी प्रतापू आगळा म्हणून या महाभारताचा आश्रय खुद्द पुण्यांनी केला आणि त्या पुण्याला आगळा प्रताप, एक वेगळंच तेज, बळ, सामर्थ्य काय झालं, या महाभारताच्या आश्रयानं प्राप्त झालं.
ते पुण्यच पुण्यवान होऊन गेलं. लक्षात आलं का? आपल्याला पुण्य करावं लागतं, पण त्या पुण्यालाही वाटलं आपल्यालाही पुण्य करायचं, म्हणून त्याने काय केलं, महाभारताचा आश्रय केला. एवढं महाभारताचं थोर महात्म्य असल्यामुळेच त्या जन्मेजयाचे दोष या महाभारताच्या श्रवणानं सहज काय झाले, दूर झाले. म्हणून जन्मेजयाचे अवलिळा दोष हरले. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतीची आगळीक, गुणा सगुणपणाचे बिक बहुवस येथ. आणि नावेक पाहता येथ रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बहुवस बीक, असा याचा काय आहे, अन्वय आहे. आणि नावेक पाहता, आणि नावेक म्हणजे क्षणभर थोडा वेळ विचार करून पाहिला असता, विचार केला असता. पाहता म्हणजे पाहणे म्हणजे विचार करणे, निरीक्षण करणे. आता दुसऱ्या एका प्रकारानं या महाभारताचं आपण जर निरीक्षण केलं, या महाभारताचा जर आणखी एका प्रकारानं काय केला, विचार केला, तर काय दिसून येतं, रंगी सुरंगतीची आगळीक. रंगामध्ये म्हणजे गीत, नृत्य, वाद्य इत्यादी जी मनोरंजनाची काय आहेत, साधनं आहेत, त्यांना सुरंगतेची आगळीक. सुरंगता म्हणजे त्या मनोरंजनाची पराकाष्ठा म्हणा, किंवा आता रंगी सुरंगतीची आगळीक. रंग म्हणजे आता आल्हाद म्हणा, हे कथा उपकथा ही जी आख्यान आहे याच्यामध्ये निर्माण होणारा जो आल्हाद आहे त्याला सुरंगतीची आगळीक म्हणजे सात्विकतेचं आगळेपण, आधिक्य काय झालं, प्राप्त झालं. कशाला, त्या रंगाला. आता त्या कथा इत्यादी ऐकताना आपल्या मनाला होणारा जो आल्हाद आहे त्या आल्हादाला सात्विकता प्राप्त झाली. केवळ या गोष्टी मनोरंजनाच्या राहिल्या नसून त्या गोष्टीतून सात्विकता ही काय होऊ लागली, वाढू लागली. म्हणजे इतर कथानक ऐकताना आपल्या मनाला आल्हाद होतो, ही गोष्ट खरी आहे. मनोरंजन होतं, क्षणभर मन काय होतं, स्थिर होतं, रंगतं, ही गोष्ट काय आहे, खरी आहे. पण तो जो रंग आहे, तो जो आल्हाद आहे, त्या आल्हादाला त्यानं या महाभारताचा आश्रय प्राप्त केल्यामुळं त्याला सुरंगतीची आगळीक प्राप्त झाली. म्हणजे सात्विकतेचं आधिक्य आगळेपण त्याला काय झालं, प्राप्त झालं. नाहीतर मग मनोरंजन आणि सात्विकता या बहुतेक गोष्टी भिन्न असलेल्या आपल्याला दिसून येतात. जी मनोरंजनाची साधनं असतील त्यांनी मनोरंजन अवश्य होतही असेल, पण त्यांनी सात्विकता वाढते ही काही गोष्ट तितकीशी खरी नाही. आणि ज्याने सात्विकता वाढते अशा गोष्टींनी मनोरंजनच होत असेल असंही म्हणता येत नाही. आता कथा कीर्तन इत्यादी श्रवणानं सात्विकता वाढते ही गोष्ट खरी आहे, पण जसं नाटक श्रवण करताना, काव्य श्रवण करताना आनंद येतो, तेवढा तर आनंद इथे निश्चितच येत नसेलही. लक्षात आलं का? पण महाभारतामध्ये मात्र हा जोड आपल्याला दिसून येतो. तिथे काय आहे, मनोरंजन तर आहेच, पण ते मनोरंजन होण्याबरोबरच त्या श्रवण करणाऱ्यामध्ये काय वृद्धिंगत पावते, सात्विकतेची देखील काय होते, वृद्धी होते. त्याचं कारण आहे त्या रंगानं महाभारताचा आश्रय केला आणि त्याला सात्विकतेची आगळीक काय झाली, प्राप्त झाली. रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे येथ गुणा सगुणपणाचे बहुवस बीक. आणि आणखी काय म्हटले, येथ या ठिकाणी गुणांना सगुणपणाचे बहुवस बीक
गुण म्हणजे सद्गुण, त्या गुणांना चांगुलपणाचं विशेष काय झालं, सामर्थ्य या ठिकाणी काय झालं, प्राप्त झालं. गुणांना गुणवत्तेची शोभा या महाभारतामुळं काय झाली, पुष्कळ रीतीनं प्राप्त झाली. गुणा सगुणपणाचे बीक, जे गुण आहेत त्यांना सगुणपणा काय झाला, प्राप्त झाला. ते गुण सत्वगुण म्हटले जाऊ लागले. त्या गुणांनी काय केला, महाभारताचा आश्रय केला आणि त्या केवळ आश्रय मात्राने त्या गुणांना सत्वगुणता प्राप्त झाली. अगोदर ते काय होते, फक्त गुण होते, पण त्या गुणांना पुष्कळच बहुवस पुष्कळच सत्वगुणता या महाभारतामुळं काय झाली, प्राप्त झाली. या महाभारताचा आश्रय बघा कोणी कोणी केलेला आहे, कलेनं केला, पुण्यानं केला, गुणांनी केला, रंगाने केला, चातुर्याने केला, सुखानं देखील केला आणि ते सौभाग्यवान ठरलं. असं माधुर्यानं देखील मधुरता प्राप्त व्हावी म्हणून महाभारताचा आश्रय केला, शृंगारानं देखील महाभारताचा आश्रय प्राप्त केला, सुरेखता रेखीवपणा प्राप्त व्हावा म्हणून. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतीची आगळीक, गुणासगुणपणाचे बिक बहुवस येथ. भानुचेनी ते जे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. भानुचेनी ते जे धवळले, त्रैलोक्य जैसे उजळले दिसे, तैसे व्यासमती कवळले विश्व मिरवे. भानुचेनी तेजे धवळले, भानू म्हणजे सूर्य, भानूच्या तेजाने म्हणजे सूर्याच्या प्रकाशानं. धवळले त्रैलोक्य जैसे उजळले दिसे, म्हणजे प्रकाशित झालेलं त्रैलोक्य त्रिभुवन जसं उज्ज्वल दिसतं. सूर्यप्रकाशानं प्रकाशित झालेलं हे त्रिभुवन कसं दिसतं म्हटले, उज्ज्वल दिसतं, चकचकीत दिसतं, लखलखीत दिसतं. अगदी त्या पद्धतीनं हा झाला दृष्टांत. हे जग लखलखीत दिसतं. कधी दिसतं, ज्यावेळेस ते सूर्याच्या तेजाने त्या सूर्याकडून प्रकाशित केलं जातं त्यावेळेस. अगदी त्याच पद्धतीनं तैसे विश्व व्यासमती कवळिले मिरवे, किंवा तैसे व्यासमती कवळले विश्व मिरवे. अगदी त्याप्रमाणे व्यासांच्या प्रतिभेनं व्यापलेलं हे अखिल विश्व शोभतं. आता इथं विश्व शब्दाचा अर्थ काय करायचा, हे शब्दसृष्टी लक्षात आलं का. ही शब्दसृष्टी व्यासांच्या विशाल बुद्धीनं व्यापल्यामुळं शोभते आहे. उदाहरण त्यांनी दिलं, सूर्याच्या तेजानं प्रकाशित झालेलं त्रैलोक्य हे ज्याप्रमाणे लखलखीत दिसतं, अगदी त्याच पद्धतीनं व्यासांच्या विशाल बुद्धीनं व्यापलेलं हे विश्व काय होतं, शोभतं आहे. सूर्य उगवण्याच्या पूर्वी रात्री हे विश्व आपल्याला दिसतं की नाही, दिसतं. कशाच्या माध्यमातून, चंद्राच्या प्रकाशाच्या माध्यमातून, या तारांगणांच्या प्रकाशाच्या माध्यमातून, किंवा या दिव्यांच्या प्रकाशाच्या माध्यमातून जग आपल्याला दिसतं. कारण यांच्या प्रकाशाच्या माध्यमातून या जगाला काय केलेलं असतं, प्रकाशित केलेलं असतं. पण ते लखलखीत दिसतं का, एकदम असं उज्ज्वल दिसतं का, नाही दिसत. कधी दिसतं, ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस त्या सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारं हे विश्व लखलखीत दिसतं. अगदी त्याचप्रमाणे ही शब्दसृष्टीसुद्धा अगोदर नव्हती का, होती. प्रकाशित नव्हती का, होती. कुणाकडून, अनेक ऋषीमुनी असतील त्यांच्याकडून ही शब्दसृष्टी प्रकाशित होती. पण जसं सूर्याच्या प्रकाशाने हे स्वच्छ जग आपल्याला दिसतंय, सगळं स्वच्छ दिसतंय,
तसं तेवढं ते शब्द विश्व, शब्दसृष्टी शोभत होती का? नव्हती. तुकोबारायांना देखील रामेश्वर भट्टांनी सूर्य म्हटलेला आहे. तुकोबाराय स्वतः देखील म्हणतात सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. त्यांनी स्वतःला देखील तिथं काय म्हटलं, सूर्याचा दृष्टांत देऊन स्वतःबद्दल सांगितलेलं आहे. मग ते अलिप्ततेसाठी उदाहरण दिलेलं आहे. सूर्य जसा कसा काय असतो, अलिप्त असतो सगळ्या जगाच्या व्यवहारापासून. तुकोबाराय म्हणतात तसा तुका सुद्धा या लोकांमध्ये काय करतो, क्रीडा करतो. असो, ते स्वतः म्हटलेले. पण रामेश्वर भट्टांनी त्यांच्याबद्दल बोलताना असं म्हटलेलं आहे, संत ग्रह मिळी जगदांध्य गिळी पैल उदयाचळी भानू तुका. तिथं भानू म्हणजे सूर्य. काय म्हटलं? संत ग्रह मिळी. अन्य संत हे काय प्रकाश देत नाहीत का जगाला ज्ञानाचा? देतात. जसे ग्रह, तारे, नक्षत्र, चंद्र इत्यादी काय करतात? प्रकाश देत नाहीत का? देतात. पण त्यांच्या प्रकाशाने हे जग असं लखलखीत दिसतंय का? नाही दिसत. तुकोबारायांना सूर्य यासाठी म्हटलं त्यांनी की तुकोबारायांच्या पूर्वी काही संत नव्हते का? होते म्हटले. त्यांनी जगाला ज्ञान दिलं नाही का? दिलं आपापल्या पद्धतीनं. पण तुकोबारायांचं जे ज्ञान देणं आहे, बोध देणं आहे, ते मात्र कसं आहे म्हटले? सूर्याप्रमाणे आहे. संत ग्रह मिळी जगद आंध्य गिळी. अंधकार पूर्णपणे गिळण्याचं सामर्थ्य केवळ सूर्यामध्ये आहे. हे चंद्र, तारे इत्यादी नक्षत्र हे सुद्धा अंधाराला गिळण्याचा प्रयास करतात, काही प्रमाणात गिळतात, पण अंधाराला पूर्ण गिळू शकत नाहीत. तसं त्यांचा गौरव करताना ते म्हटले, आधी काय संत होऊन गेले नाही का? महात्मे होऊन गेले. त्यांनी जगाचं अज्ञान अंधकार गिळण्याचा प्रयत्न केला नाही का? केला. पण संपूर्ण गिळता आला का? नाही. पैल उदयाचळी भानू तुका. तुकोबाराय कोण आहेत? सूर्य आहेत. आणि त्यांनी या जगातील अज्ञान अंधकार समूळ काय केला? गिळून टाकला. हे जसं तिथं म्हटलं ना, अगदी त्याच पद्धतीनं इथं महाभारताचं वर्णन करताना ज्ञानोबाराय काय म्हणतात? भाणूचे नेते जे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले. जैसे ज्याप्रमाणे या सूर्याच्या तेजाने प्रकाशित झालेलं त्रैलोक्य त्रिभुवन लखलखीत दिसतं, उजळले, अगदी उज्ज्वल दिसतं, तैसे त्याप्रमाणे व्यासमती कवळिले विश्व मिरवे. त्याप्रमाणे व्यासांच्या विशाल बुद्धीनं व्यापलेलं हे विश्व शोभत आहे. व्यासांच्या पूर्वी शब्दसृष्टी नव्हती का? होती. पण व्यासांची विशाल बुद्धी, त्या बुद्धीनं ज्याला ज्याला व्यापलं ते मात्र विश्व, शब्द विश्व काय झालं? शोभत आहे. मिरवे विश्व. तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. भाणूचे नेते जे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती अर्थजात सुरवाडले. त्याचा अर्थ असा होतो, का म्हणजे किंवा. आणखी वर्णन महाभारताचं ज्ञानोबाराय वेगळ्या रीतीनं करतात. किंवा सुक्षेत्री चांगल्या जमिनीमध्ये. क्षेत्र म्हणजे जमीन, भूमी. पण केवळ क्षेत्र म्हटलं तर कोणतीही भूमी येते. मग बरडी रान येतं, खडकी जैसे वर्षेले खडकही येत आहे. सुक्षेत्र म्हणजे सुपीक जमीन. ज्ञानोबाराय म्हणतात किंवा सुपीक जमिनीमध्ये काय केलं? बीज घातले, बी पेरलं, आणि ते पेरलं असताना ते आपुल्या परी विस्तारले. ते जसं आपल्या आपण विस्तारतं म्हणजे आपल्या परीनं वाढतं, आपल्याला हवं तसं ते वाढतं. काय वाढतं? बीज. कुठं टाकलेलं बीज? सुक्षेत्रामध्ये, सुपीक जमिनीमध्ये टाकलेलं बीज
ते आपल्याला हवं तसं वाढतं, त्याच्या वाढीला काही प्रतिबंध असू शकत नाहीत. नाहीतर आपण उत्तम बीज आणलं आणि अशा बरड जमिनीमध्ये टाकलं, आता ते बीज उत्तम आहे पण त्याला हवं तसं वाढता येत नाही, कारण प्रतिबंध आहे. त्या जमिनीच्या पोत म्हणतात त्याला त्याचा. पण इथं शब्द वापरला सुक्षेत्र. चांगल्या उत्तम जमिनीमध्ये बीज घातलं असताना, बीज पेरलं असताना ते जसं आपल्याला हवं तसं वाढतं. हे झालं उदाहरण. तैसे भारती अर्थजात सुरवाडले, त्याप्रमाणे या भारतामध्ये म्हणजे भारत ग्रंथ, महाभारत ग्रंथामध्ये अर्थजात, अर्थ शब्दाचा अर्थ आहे विषय, एक अर्थ. जगातील सर्व विषय प्रमाणाबाहेर काय झाले, वाढले म्हटले, सुरवाढले. खूप त्यांची काय झाली, वाढ झाली. कशाची, सर्व विषयांची. महाभारतामध्ये अमुक एक विषय नाही असं नाही, सर्व विषयांनी महाभारताचा काय केलेला आहे, आश्रय केलेला आहे. आणि हे विषय हेच जणू काही बीज आणि महाभारत हेच जणू काही सुक्षेत्र. आणि त्या सुक्षेत्रामध्ये, महाभारत रूपी सुक्षेत्रामध्ये, सुपीक जमिनीमध्ये हे विषय रूपी बीज पडल्यामुळं ते आपुल्या परी विस्तारले. त्यांचा खूप काय झाला, मोठा विस्तार झाला. किंवा अर्थजात शब्दाचा अर्थ घ्यायचं, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ आपण म्हणतो, हे पुरुषार्थ. आणि या पुरुषार्थ रूपी बीजांनी महाभारत रूपी सुपीक जमिनीचा आश्रय केला आणि ते हवे तसे विस्तारले. महाभारतामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये, आपल्याला अगदी कळेपर्यंत जिथं सांगितलेलं आहे एवढ्या प्रमाणात आपल्याला धर्माचंही आख्यान आढळेल, धर्म, अर्थ त्याच्याविषयी देखील आपल्याला सर्व ज्ञान आढळेल, काम या पुरुषार्थाचीही माहिती, ज्ञान आपल्याला आढळेल, आणि मोक्ष, मोक्षोपयोगी सर्व साधनांचा उहापोह या महाभारतात केलेला आपल्याला आढळेल. अन्य ठिकाणी नाही का याचं वर्णन आहे, पण ते तितकं नाही जितकं महाभारतामध्ये केलेलं आहे. आपली भारतीय संस्कृतीच मुळात या चतुर्विध पुरुषार्थावर काय झालेली आहे, आधारलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांना, या चौघांना काय म्हणतात, पुरुषार्थ. पुरुषैहि अर्थ्यते इति पुरुषार्थः. पुरुषाकडून ज्याची इच्छा केली जाते त्याला काय म्हणतात, पुरुषार्थ. तसा तर परम पुरुषार्थ मोक्ष हाच आहे, पण त्या परम पुरुषार्थाकडे जाण्यासाठी हवा असलेला अधिकार सर्वात नसल्यामुळं तो अधिकार सिद्ध व्हावा म्हणून याही पुरुषार्थाची काय याही पुरुषार्थाचा काय होतो, उपयोग होतो. म्हणून हे त्याज्य नाहीत, यांना देखील काय म्हटलेलं आहे, पुरुषार्थ असंच म्हटलेलं आहे. ते एक सुभाषित आहे ना, धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्यैकोपी न विद्यते आजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम. माणसानं आता जन्माला आलाय मनुष्य म्हणून, तर त्याने काय करावं, पुरुषार्थ करावा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी कोण्यातरी पुरुषार्थाची काय करावी, प्राप्ती. खरं तर मोक्ष पुरुषार्थाचीच काय करावी, प्राप्ती करावी. पण ठीक आहे, नाही मोक्ष तर कमीत कमी धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थाची तरी काय करावी, प्राप्ती करून घ्यावी. आणि जर तसं तो करत नसेल तर त्याचं जीवन निरर्थक आहे. कसं, आजागलस्तनस्यैव, त्या आजा म्हणजे शिळी, तिच्या गळ्याला आलेले स्तन. ज्ञानोबरायांनी देखील तेच उदाहरण दिलेलं आहे. स्तन झाले गळा शिळी जैसे, है ना. शिळीच्या गळ्याला असलेले स्तन ते शोभतही नाहीत आणि त्याच्यातून दुधाची देखील प्राप्ती होत नाही, व्यर्थ त्याचा. तस्य जन्म निरर्थकम. असो, या धर्म, अर्थ, काम, मोक्षाचं
मोठ्या प्रमाणात वर्णन आपल्याला महाभारतात आढळतं. किती मोठ्या प्रमाणात? कळेपर्यंत. कोणत्याही अधिकाराचा मनुष्य असला तर त्याच्या बुद्ध्यारूढ तो विषय होईपर्यंत केलेलं काय आहे? वर्णन महाभारतामध्ये केलेलं आहे. आपण त्या दिवशी बोललो असो कदाचित. ह्या काम आणि अर्थ आणि कामाला या धर्म आणि मोक्षाच्या मध्ये ठेवलेला आहे. धर्माधिष्ठित अर्थ आणि धर्माच्या अविरोधी काम हा मोक्ष मार्गाकडे घेऊन जाणारा असतो. नाहीतर मग अर्थ आणि काम पुरुषार्थ ठरू शकत नाहीत. अर्थ सुद्धा पुरुषार्थ ठरू शकतो. तसं आचार्यांनी म्हटलं अर्थम अनर्थम भावय नित्यम, ते संन्याशांसाठी सांगितलेलं आहे. अर्थाला हा अर्थ नसून अनर्थ आहे अशी भावना करावी. असो, पण तोच तीच अर्थप्राप्ती करावी अशी आज्ञा किंवा अशी सूचना देखील दिलेली आपल्याला आढळते की नाही? जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार म्हणजे काय? स्वधर्माचं पालन करून, म्हणजे धर्मावर आधारित अर्थ तो पुरुषार्थ आहे. आणि धर्माने सांगितला तेवढा सेवन केलेला काम हा देखील काय आहे? पुरुषार्थ आहे. कारण तो मोक्ष मार्गाकडे आपल्याला घेऊन जातो. याचं समग्र वर्णन आपल्याला कुठं आढळतं? महाभारतामध्ये. कारण तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. आता त्याचं विस्तारानं वर्णन आपल्याकडून नाही होऊ शकणार. तो स्वतंत्र विषय आहे. खरंच तो व्याख्यानाचा विषय आहे. एक 4 व्याख्यानं तरी त्या धर्म अर्थ काम मोक्ष हा विषय घेऊनच केले पाहिजेत. लोकांना या बाबतीत भ्रम आहे की शास्त्र संत हे आमच्या लौकिक सुखाच्या आड येतात. लक्षात आलं का? पैसा मिळवू देत नाहीत, पैशाला पाप समजतात. लक्षात आलं का? किंवा हे आम्ही गृहस्थाश्रमी होणं याला दोष समजतात. तसं काही नाही. त्या ज्या समजुती आहेत त्या सर्व भ्रामक आहेत, भ्रम आहे, चुकीच्या त्या सगळ्या भ्रांती असलेल्या गोष्टी आहेत. आपली जी भारतीय संस्कृती आहे ही सगळ्या बाजूनं काय करत असते? विचार करत असते. आम्ही कधीतरी बोललो, इथं नाही बोललो पण कुठंतरी बोललो असू, आपले जेवढे शास्त्र आहेत त्यातले अध्यात्मशास्त्र तर सोडून द्या, ते धर्माला सोडून असूच शकत नाहीत. पण जे नीतिशास्त्र आहे, जे राजकारणाला वाहिलेले आहेत, कोणतेही वैद्यक शास्त्र घ्या, कोणतंही शास्त्र घ्या, ते धर्माला सोडून नाही आहे. आता अर्थशास्त्र, आता आपल्याला वाटेल त्याचा धर्माचा काय संबंध आहे, त्याचा ना अध्यात्माचा काय संबंध आहे? वरवर पाहता काही संबंध वाटत नाही. अर्थशास्त्र म्हणजे अर्थ कसा मिळवावा, कसा विनियोग करावा याचे मार्ग सांगणारं शास्त्र. पण त्या शास्त्राची तुम्हाला काही सूत्र, आरंभिक गरिबी हटाव योजना थोडे सांगतो. चाणक्यानं अर्थसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सुखस्य मूलम धर्मः. सुखाचं मूळ काय आहे? धर्म आहे. सुखी व्हावं वाटत असेल तर धर्म पालन केल्याशिवाय पर्याय नाही. पहिलं सूत्र आहे ते. आणि ग्रंथ कोणता आहे? अर्थशास्त्र. पुढे विचार कशाचा सांगणार आहे? अर्थाचा. पण सुरुवात कशी केलेली आहे? सुखस्य मूलम धर्मः. सगळ्यांना सुखी व्हावं वाटतंय ना? सुखार्थात सर्व भूतानां मता सर्व प्रवृत्तयाः सुखं तु न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो भव. महाभारतानंच सांगितलेलं आहे. सर्व जीव हे सुखासाठीच प्रयत्न करतात, पण सुख हे धर्माला सोडून मिळूच शकत नाही. म्हणून धर्मपरायण हे जीवांनो तुम्ही व्हा, असं त्याच्यात सांगितलेलं आहे. सुखस्य मूलम धर्म. सुखाचं मूळ धर्म आहे. पुढचं त्याचं सूत्र आहे धर्मस्य मूलम अर्थः. धर्माचं मूळ अर्थ आहे. मग धर्माचं जर मूळ अर्थ असेल तर अर्थ आणि धर्म याच्यात विरोध कसा काय असू शकेल? मुळाचा, त्या झाडाच्या मुळाचा आणि त्या झाडाच्या फळाचा किंवा फांद्या फुलांचा विरोध कसा काय असू शकेल?
सुखाचं मूळ धर्म, पण ते धर्म पालन करण्याकरिता आवश्यकता आहे कशाची? अर्थाची. यज्ञ याग आदी, तीर्थयात्रा आदी, दान धर्म इत्यादी करायचे असतील तर कशाची गरज आहे? पैशाची. मग कसाही मिळवावा आणि कसाही खर्च करावा, सोलापूर लुटावून पंढरपूर जेऊ घालावं असं आहे का? तसंही नाही. पुढचं सूत्र महत्वाचं आहे पुन्हा, लक्षात आलं का? अर्थमूलम राज्यम, राज्य हवं, सत्ता हवी, स्वायत्तता हवी, स्वातंत्र्य हवं. राज्यमूलम इंद्रिय जय, इंद्रिय जयस्य मूलम विनय, विनयस्य मूलम वृद्धोपसेवा. 5वं सूत्र आहे. सुख हवा असेल तर धर्मपालन करा, धर्मपालन करायचं असेल तर अर्थ मिळवा, अर्थ तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर स्वायत्तता, स्वतंत्रता, सत्ता हवी, सत्ता हवी असेल तर इंद्रियांवर जय मिळवा, इंद्रिय जयी व्हायचं असेल तर विनयी व्हा, आणि विनयी व्हायचं असेल तर वृद्धांची सेवा करा. म्हणायला अर्थशास्त्र आहे, पण त्याच्यात ते धर्माला सोडून आहे का? लक्षात आलं का? जो विरोध आपल्याला वाटतो तो अज्ञानामुळे वाटतो, किंवा जे याच्यात विरोध आहे असं म्हणत असतात ते अनभिज्ञतेनं म्हणत असतात, अनभ्यासामुळं म्हणत असतात, अभ्यास न केल्यामुळं किंवा अर्धवटच केल्यामुळंही म्हणू शकतात. लक्षात आलं का? या संपूर्ण पुरुषार्थांचं वर्णन महाभारतामध्ये मोठ्या रीतीनं केलेलं आहे. कारण या अर्थजात म्हणजे या संपूर्ण पुरुषार्थांनी आश्रय केला कशाचा? महाभारताचा. महाभारत रूपी सुपीक जमिनीचा. आणि महाभारत रूपी सुपीक जमिनीचा या धर्म अर्थ काम मोक्ष रूपी बीजांनी आश्रय केल्यामुळं ते हवे तसे वाढले. तैसे भारती सुरवाडले अर्थजात. हे दोन्ही अर्थ योग्यच आहेत, मोठ्या मोठ्या महापुरुषांनी ते केलेले आहेत. सर्व विषय त्यांनी महाभारताचा आश्रय केला आणि आपल्या परीनं त्याचा काय केला? विस्तार केला. हाही अर्थ किंवा अर्थजात शब्दाचा अर्थ संपूर्ण पुरुषार्थ त्यांनी या महाभारताचा आश्रय केला आणि ते हवे तसे काय झाले? विस्तारले. हाही अर्थ. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात. आपली वेळ संपलेली आहे. पुढची ओवी जी आहे आमचे श्री गुरु वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे, याच्यामध्ये बघा आमच्या नगरचं वर्णन केलेलं आहे. नगर शब्द आला ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे. नागर म्हटलंय, नगरी नाही. लक्षात आलं का? त्याचा भाग उद्या आपण पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसाळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरभ बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा विजये होवा वेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.